ओम नमः शिवायचा जप का केला जातो, त्याचं काय महत्व आहे? आता ओम नमः शिवाय मंत्र म्हणजे काय की हे सर्व 5 एलिमेंट आहेत की जे पंचमहाभूत आपण त्याला म्हणतो. पंचमहाभूतांमध्ये वायू तत्व, जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, ही 5 तत्व जी आहेत ही जशी आपल्या आतमध्ये आपलं ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स, दिस 5 एलिमेंट, तशा पद्धतीने बाहेर सुद्धा ही 5 तत्व आहेत. तर ओम नमः शिवाय हा जप जो आहे याच 5 तत्वांचा जप आहे की प्रत्येक ह्युमन शरीरामध्ये ही 5 तत्व आहेत आणि या तत्वांना आपण जो नमस्कार घालतो, या तत्वांमध्ये आपण राहणार आहोत, या तत्वांमुळे आपलं बॅलन्स राहणार. त्या तत्वांचा जर आपण सतत जप केला, या प्रत्येक शब्द जो आहे न म शि वा य, ही 5 शब्द जे आहेत हे 5 तत्वांना पुढे घेऊन जात असतात. न म शि वा य हे 5 तत्व आणि हे 5 नावं हे त्या 5 एलिमेंट्सला पुढे घेऊन जातात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला आपल्या आध्यात्मिक आणि मानसिक साधनेसाठी हा महत्वाचा ठरतो. म्हणून ओम नमः शिवायचा जप केला पाहिजे आणि आपल्या सिद्धांनी तर तो मंत्र आपल्याला दिलेलाच आहे. आपल्या गुरुपरंपरेनुसार तो मंत्र आपल्याकडे आलेला आहे. आता हा जो मंत्र आहे हा साक्षात म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ही जी कन्सेप्ट आहे, आदिनाथ म्हणजे खुद्द शंकर भगवान, आणि ही जी गुरुपरंपरा आहे, आदिनाथ गुरूंनी मच्छिंद्रनाथांना दीक्षा दिली, तर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी गैनीनाथांनी निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मेसेज दिला. आपल्या महाराष्ट्राचे जे संत आहेत, संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपली परंपरा संत तुकाराम महाराज, आपण वारीमध्ये बघतोच सगळे.